आषाढी वारी म्हणजे अखंड विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि भक्ताचा महासोहळा. या वारीतील सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम. मात्र यंदा ही 350 वर्षाची परंपरा मोडीत काढली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आळंदी देवस्थान ट्रस्टचे पालखीचे मुक्कामाने ठिकाण बदलण्याचा प्रस्ताव मांडल्याने वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. ही दिंडी म्हणजे सामान्य दिंडी नाही, मानाची आणि असंख्य वारकऱ्यांनी चालवत आणलेली परंपरा आहे. आणि पुण्यात ही दिंडी जिथे विसावा घेते ती जागा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आता इतकी मोठी परंपरा बदलण्यामागचे नेमके कारण काय? हा निर्णय कोणी आणि का घेतला जात आहे? चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर हे केवळ एक मंदिर नसून ते अखंड वारकरी परंपरेचे प्रतीक आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे हेबतबाब अरफळकर यांच्या काळापासून म्हणजे सुमारे 350 वर्षापासून याच मंदिरात 2 दिवसाचा मुक्काम करते. पंढरपूरच्या वारीसाठी आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर पालखीचा पहिला मोठा थांबा पुण्यातील याच मंदिरात असतो. दरवर्षी लाखो वारकरी या मंदिरात माऊलींच्या दर्शनासाठी जमतात. पालखी विठोबा मंदिर म्हणजे पुण्यातील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. इतकी जुनी अशी परंपरा अचानक बदलण्याची बोलणी का सुरू आहे? यामागे 2 प्रमुख कारण आहेत. आषाढी वारी 2026चे नियोजन पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीत पालखी सोहळ्याच्या सर्व तारखा आणि कार्यक्रम निश्चित झाले. त्यानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता होणार आहेत. पालखी 17 दिवसांचा प्रवास करून 24 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होईल. परंतु याच नियोजन बैठकीत एक वेगळी चर्चा रंगली. आळंदी देवस्थानाच्या विश्वस्थानी पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी विविध अडचणी मांडण्यात सुरुवात केली. आळंदी देवस्थानाच्या विश्वस्थानाचे म्हणणे आहे की दरवर्षी पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होत आहेत. भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि त्याचा परिसर हा या वाढत्या गर्दीसाठी अपुरा पडत आहे. वारकऱ्यांच्या निवासासाठी आरोग्य सुविधांची आणि वाहतूक व्यवस्थापनाची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे यंदा ही परंपरा बदलून पालखीचा मुक्काम दुसऱ्या एखाद्या मोकळ्या आणि विस्तीर्ण जागेवर हलवण्याची चाचपणी सुरू आहे. परंतु या निर्णयामागे आणखी एक गंभीर कारण असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मागील वर्षी पालखी मुक्कामी असताना आळंदी देवस्थानाचे एक विश्वस्त आणि पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त यांच्यात मोठा वाद झाला. या वादाचे पडसाद यंदाच्या नियोजनात उमटल्याचे बोलले जात आहे. एका विशिष्ट विश्वस्ताच्या वागण्यामुळे तणाव निर्माण झाला आणि त्याचा परिणाम हा मुक्काम बदलण्याच्या प्रस्तावाच्या स्वरूपात समोर आला. पालखी विठोबा मंदिराच्या विश्वस्थानी मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे. अशातच पुणे महानगरपालिकेने आपल्या नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पनात एक मोठी घोषणा केली. पालखी विठोबा मंदिराच्या परिसरात जागा अधिग्रहित करून भाविकांसाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालखीने जागेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी इतका मोठा निधी जाहीर केला आहे. त्यामुळे आळंदी देवस्थानाच्या विश्वस्थानी मांडलेल्या गर्दीच्या कारणाचे गांभीर्य उतरत नाहीत. असे असताना देखील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठिकाण बदलण्यात पालखी विठोबा मंदिरातील विश्वस्थानी पूर्ण विरोध केला आहे. पर्यायी जागा म्हणून सध्या SP कॉलेजच्या मैदानाची चाचणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच परतीच्या प्रवासात पुन्हा याच मंदिरात मुक्काम करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे आळंदी देवस्थानाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानाचे विश्वस्त सोमवारी याबाबत चर्चा करण्यासाठी पुण्याच्या जिल्हा अधिकाऱ्याची भेट घेणार आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकरण आता शासकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकंदरीत सांगायचे म्हणजे पालखीने केलेली 10 कोटी रुपयांची तरतूद केली. जागेची समस्या सोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाने इतकी मोठी तयारी दाखवली आहे की आता फक्त जागा अपुरी पडत असल्याचे कारण तितकेच बळकट राहत नाही. यावरून हा निर्णय व्यवस्थापनापेक्षा वैयक्तिक वादामुळे घेतला जात असल्याची चर्चा अधिक बळ मिळाली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केलेले वक्तव्य. त्यांनी स्पष्ट केले आहे की जाताना पालखीचा मुक्काम बदलला तरी परतीच्या प्रवासात पुन्हा पालखी विठोबा मंदिरात मुक्काम करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या वक्तव्यातून दिसून येते की देवस्थानने पूर्णपणे मंदिर हटवण्याचा निर्णय घेतला नसून फक्त पुढच्या प्रवासातील मुक्काम हलवण्याचा प्रवास आहे. तरी 350 वर्षाची परंपरा कोणताही बदल करणे ही अत्यंत संवेदनशील बाब आहे.
या पूर्ण प्रस्तावामुळे वारकरी संप्रदाय आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पालखी विठोबा मंदिरातील विश्वस्थांनी या बाबतीत पारदर्शकता हवी असल्याची मागणी केली आहे. त्यांनी कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांना चर्चेत सामील करून घेण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. आळंदी देवस्थानाच्या विश्वस्थांनी हा निर्णय पूर्णपणे प्रशासकीय कारणास्तव घेतल्याचे स्पष्ट केले. यामागे कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हा वाद चिघळू नये म्हणून शासकीय पातळीवर जिल्हाधिकारी भेट घेण्यात आहे. 13 एप्रिल 2026 रोजी हा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले आहे. तोपर्यंत पालखी सोहळ्याची इतर सर्व तयारी सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? 350 वर्षाची परंपरा मोडीत काढून पालखीचा मुक्काम बदलण्यात अर्थ आहे का? शेवटी फक्त जागा बदलण्याची बाब आहे की आपल्या संस्कृती आणि परंपरेशी छेडछाड होत आहे? पालखीने 10 कोटीची तरतूद करूनही जर मुक्काम बदलला गेला तर वैयक्तिक वादातून पाळक मुक्कामाची जागा बदलली जाईल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.